झोपायची तयारी झाली? हो, खूप दमली आहे. मग आता झोपायचं नाही. म्हणजे म्हणजे झोपायचं नाही, कारण तुझ्यामुळे मला झोप लागली नाहीये. माझ्यामुळे? कधी? आज अगं, असं काय करतेस? माझ्या सासरी गेली होतीस नाही का तू? तुझ्या होणाऱ्या, ऍक्च्युली होणारे का नाही होणारे ते तुलाच माहिती, पण गेली होतीस ना माझ्या सासरी. आणि याबद्दल मला सांगण्याची काहीच पद्धत नाही, कटती तर अजिबातच नाही, बरोबर? अगं, तिथे असं काही खास घडलं नाही. मी फक्त त्यांची ओळख करून दिली बास. मानसी, तुला खरंच वाटत नाही की तुझी चूक झालीये? ते माझं सासर आहे, त्याच्यामुळे ओळख करून द्यायचा मान माझाच होता, बरोबर ना? कसला मान आणि कसलं काय ताई? हे बघ, तुझा मान तुला लग्नात मिळणार आहे. आणि बाय द वे, ते तिथे येत आहेत हे विक्रांतला सुद्धा माहित नव्हतं. विक्रांतला काय माहिती होतं काय माहिती नव्हतं ह्याच्यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये मानसी. आणि लग्नाबद्दल तर तू बोलूच नकोस ग. मला या गोष्टीची खात्री आहे की लग्नाचं निमंत्रण मला मिळणारच नाहीये. आणि कारण हेच असणार आहे की या बाळाची काळजी कोण घेणार, बरोबर? काय बोलतेस ताई? असं कसं होईल बरं? असंच होणार, कारण आज सुद्धा असंच झालंय ना. मला न सांगता माझी बहीण माझ्या सासरी गेली, मला वगळून. आज झालंय की असं? हे बघ, तुला कोणीही वगळत नाहीये, ओके? one second. हा, बोल सारिका. मॅम, तुम्हाला निर्मला मॅम किंवा विक्रांत सरांचा फोन येऊन गेला का? नाही. का ग? ऍक्च्युली तुम्हाला उद्या संपूर्ण दिवस हॉस्पिटलमध्ये थांबावं लागेल असं दिसतंय. का ग? काय झालं? सर पुण्याला जाणार होते, तुम्हाला माहित नाही का? पुण्याला? नाही, सर मला काहीच बोलले नाहीत. आणि उद्या नेमक्या निर्मला मॅम सुद्धा उशिरा येणार आहेत हॉस्पिटलमध्ये, सो तुम्हाला लवकर बोलावलंय. तुम्हाला जमेल ना? हो, नो इश्यूज. मी थांबेन तिथे पूर्ण दिवस. बाय. बाय. कोणाचा फोन होता हे सांगणार आहेस का? आता बोलायची इच्छाच नाहीये. मला उद्या सकाळी लवकर हॉस्पिटलला जावं लागणार आहे, कारण विक्रांत इथे नाही. कुठे चाललाय? पुण्याला. पुण्याला कशाला? त्याचं काहीतरी काम असेल, माहित नाही मला. त्याचं अमेझिंग. म्हणजे आमचा अजून डिवोर्सच झाला नाहीये, पण तरीही विक्रांतला मला हे सांगावंसंच वाटलं नाही की तो पुण्याला चालला. ऍक्च्युली ना, मला असं वाटायला लागलंय की मी या घरात पीजी राहते. नाही, म्हणजे आधी मला असं वाटायचं, पण आता खात्री झाली. गुड नाईट. ब्रेकफास्ट इज रेडी. अरे, हे काय? तू कशाला? अरे, मी हे केलं कारण तू इथे फक्त हेच करायसाठी आलेली नाहीयेस. आणि तुलाही कळलं पाहिजे ना की मला जमतंय की नाही ते. तुला हे जमलं नाही तरच चांगलंय. का? तुला जर जमायला लागलं तर मग ती काय करणार? हा, मला हे जमलं तर ती काहीतरी वेगळं करेल. तू बघ ना कसं झालंय, सांग ना मला. छान झाले. बाय द वे, आजचं प्लॅनिंग काय? आजचं प्लॅनिंग काय नाहीये. मला मान्य आहे, प्रेमात पडलेली माणसं काळ वेळ पाहत नाहीत. पण काय आहे ना, काही खास दिवस बघायचे असतात आणि लक्षातही ठेवायचे असतात. काय आज खास दिवस? एक मिनिट थांब, मी बघतो. आज 14 फेब्रुवारी, मंगळवार आहे ना आज. हो, 14 फेब्रुवारी. आज व्हॅलेंटाईन्स डे. काय दिवस आलेत. मुलाच्या प्रेमाचे सोहळे आईला लक्षात ठेवावे लागतात. आई, मी विसरलो व्हॅलेंटाईन्स डे. आणि मग काय मानसी पण विसरली? अरे असं नाही नाही, मला असं वाटतं की ती माझ्या फोनची वाट पाहत असेल. म्हणजे तिने असं विचार केला असेल की बघूयात ह्याला लक्षात आहे का आपण त्याच्या, म्हणजे असं काय. मला सलील, आता तर्क वितर्क नकोय.
सरळ आजचा बेट ठरव आणि तिला भेटायला जा. हा मस्त डेट प्लॅन करा. जेवायला जा, छान फिरायला जा, किंवा तिला कुठे हवं असेल तिथे तिला फिरायला घेऊन जा. पण तुम्ही दोघेच. आज मी तुमच्यामध्ये नाही. काय ना, आजकालच्या सुनांना सासवांची अडचण नको असते. आहो आहो सासूबाई थांबा. तुम्ही आमचं लग्न लावून मोकळाही झाला. थांब ना. बरं जाऊ दे, ते सगळं सोड. तू आधी फोन कर आणि आत्ताच्या आत्ता आजचं प्लॅन ठरव. हो मी आणि हे बघ, तू अजिबात विश करू नकोस. जे काही असेल ते सरप्राईज असू दे. आई आई अगं, थोडं थांब. थोडी एक्साइटमेंट माझ्यासाठी पण ठेव ना. मी तिला फोन करतो. थांब. हा हे बघ, मोनिकाच्या डिलिव्हरी प्रोसेसचे सगळे डिटेल्स आपल्याला लागणार आहेत. ओके. त्यामुळे तिचे सगळे रिपोर्ट्स आणि टेस्ट हे सगळं सेव्ह करून ठेव. हो आत्या. हे बघ, या अशा एक्सेप्शनल केसेसमुळेच केस स्टडीज बनतात आणि म्हणून हे सगळं खूप महत्वाचं आहे. आत्या, मग डॉक्टर रावराणेंनी काही सजेशन्स केलेत, त्यांच्याकडून मागवू का? ऑफकोर्स मागव ना, चालेल. वन सेकंड आत्या. मी निर्मला आत्यांसोबत आहे, मी नंतर बोलते. काय झालं? काही नाही. तुला आज कुठे लवकर वगैरे जायचं नाही ना? नाही, आहेस ना तू दिवसभर? हो, आज आज मी पूर्ण दिवस आहे इकडे. मग तू त्या आता रिपोर्टच्या कामाला लाग. हं? मी आले. हॅलो. सॉरी, निर्मला आत्या होत्या म्हणून बोलू नाही शकले. नाही, इट्स ओके. बरं मला सांग, तू आज कधी फ्री होणार आहेस? आज शक्य नाहीये रे. का बरं? आज विक्रांत नाहीये आणि आत्या सुद्धा एकट्या आहेत, आणि त्यांनी मला कालच सांगितलं होतं की आज फुल डे लागणार आहे माझा. काय झालं? सॉरी, पण नाही शक्य. इनफॅक्ट लवकर निघणंही शक्य नाहीये. म्हणजे काहीच होऊ नाही शकत का? आय नो सलील, मला माहितीये की आज आई सुद्धा आहेत आणि आपण एकत्र एन्जॉय करू शकलो असतो, पण खरंच खरंच शक्य नाहीये. आय एम व्हेरी सॉरी. आपण भेटायला दुसरं काही कारण देणं मला योग्य नाही वाटत. नाही ठीक आहे, नो प्रॉब्लेम. बाय. बाय. हो हो हो, अगदी तसंच करूया. हा हो, मी सांगते मोनाला. बरं. कोणाचा फोन होता? विक्रांतच्या आजीचा फोन होता. मला बोलवलंय? नाही, शुक्रवारी न्यायला येणार आहेत त्या तुला. शुक्रवारी? म्हणजे किती दिवस आहेत अजून? किती दिवस काय म्हणतेस? आता हा हा म्हणता संपतील हे दिवस. तुला तुझं जाणं दिसतंय, पण मला पुढचं बारसं दिसतंय. किती कमी दिवस उरलेत. हा, आता तशा धत्ते काकू मला मदत करतील. आज आता मी बाहेर जाणार आहे ना, तेव्हा बोलून घेईन त्यांच्याशी. तू बाहेर चाललीयस? हो. का यायचंय का तुला? नाही नाही, म्हणजे मी येऊन काय करू ना. आजी, ऍक्च्युली आजोबांना का नाही घेऊन जात तू? सोबत होईल ना तुला. नको नको, ते आले की उगीच हे कशाला घेतेस ते कशाला घेतेस करतात आणि थकून जातात लवकर. नकोच ते. आणि अगं, तुला एकटीला सोडायचं नाहीये घरात. का? पळून जाईन मी अशी भीती वाटते. हो. आजी, अगं म्हणजे तसं नाही, बाळाला काही हवं असलं तर उगाच तुझी धावपळ व्हायला नको ना, म्हणून. ओके फाईन. अगं बाई, बोलत काय बसले मी? मला तयारी करायला हवी निघायची.
ऍक्च्युली मला सुद्धा लवकरात लवकर तयारी करायला पाहिजे. आता काय बोलू काय नको, कळलं मला. आई, इट्स ओके, ती कामात आहे. फोन कर, मी बोलते. अगं आई, काही गरज नाहीये, इट्स ओके. आणि ती खरंच काहीतरी कामात असेल, नाही तर असं सांगणार नाही ती मला. डोंट वरी. अरे पण आज व्हॅलेंटाईन्स डे आहे. अगं हो आई, मला माहिती आहे. पण आता मी नव्हतो का विसरलो व्हॅलेंटाईन्स डे, तसं ती पण कदाचित विसरली असेल. अरे मग आपण तिला आठवण करून देऊया ना. आणि आठवून देऊन काय करायचं, तिला कन्फ्यूज करायचं की आज मी मग हॉस्पिटलमध्ये थांबू का सलीलला भेटू. कशाला, ती कामात आहे तर करू दे तिला काम. सलील, आज तुमचा हक्काचा दिवस आहे. आणि काय अडणार आहे रे एवढं तिच्याशिवाय. आई अगं ती डॉक्टर आहे आणि डॉक्टर लोकांना प्रेमापेक्षा कर्तव्य महत्वाचं असतं. इनफॅक्ट त्यांचं कर्तव्यावर जास्ती प्रेम असतं. हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. हा, तिला समजून घेणं. मग चांगलं आहे ना, तुला एवढ्या मोठ्या मनाचा मुलगा मिळालाय. हे, तू नर्वस होऊ नकोस. मुली लग्नानंतर बदलतात. नंतर ती तुझ्यासाठी जास्त वेळ द्यायला लागेल. ठीक आहे, कुठे चाललीस तू? हॉस्पिटलला चालली आहे. त्यांचा फोन आला होता मला. हो, मग काल काहीच बोलली नाहीस तू? आत्ता आला ना फोन, म्हणून आत्ता सांगितलं. कशाला बोलवले त्यांनी हॉस्पिटलमध्ये? ऍक्च्युली मीच फोन केला होता. माझं पोट दुखत होतं ना, मग काय करू हे विचारायला फोन केला होता मी. पण आता तर म्हणालीस त्यांचा फोन आला होता म्हणून. आजोबा, तुम्ही काय एवढे प्रश्न विचारताय? आधी मी त्यांना फोन केला होता, मग त्यांनी मला कॉल बॅक केला. आणि आता मी हॉस्पिटलमध्ये चालली आहे. मला उशीर होतोय, मी निघते. ठीक आहे, मग मी पण येतो. नाही नाही, म्हणजे तुम्ही नका येऊ आजोबा. मी ॲब्सोल्युटली ओके आहे. मला कोणाच्याही मदतीची किंवा आधाराची गरज नाही. आणि तुम्ही प्लीज माझी काळजी करत बसू नका. मला नाही आवडत. आले. मोना, अगं मोना, मनू, तू मोनाला हॉस्पिटलमध्ये बोलवलं होतंस का? नाही? अगं पण ती हॉस्पिटलला जाते म्हणून आत्ताच निघाली. मग जावई बापूंनी बोलवलंय का? काय सांगतेस? जावई बापू मुंबईत नाहीत? अरे बापरे, मग ही गेली तरी कुठे? कुठून हिला सोडली असं झालंय मला. थांब, आजी आली. काय हो, काय झालं? काय एवढे अस्वस्थ का दिसताय तुम्ही? कुणाचा फोन आहे? आणि मनूला फोन लावलाय. अगं मोना हॉस्पिटलला जायचं सांगून आताच घराबाहेर पडली. सांगून म्हणजे? म्हणजे तिला हॉस्पिटलमधून कोणीही बोलवलेलं नाही. अरे बाप रे. मनू, अगं बाई, तू तिला फोन कर बाई. हो हो. काय हो, जरा थोडा वेळ मी बाजारात गेले तर तुम्हाला लक्ष ठेवता आलं नाही का? अगं लक्ष काय ठेवणार? ती कधी कोणाचं ऐकते का? बर बर बर, तुम्ही शांत व्हा. आधी शांत व्हा तुम्ही. बघूया आपण काय करता येईल ते. मला आता एकच काळजी वाटते, हॉस्पिटलला गेली नाही, मग मोना गेली तरी कुठे? देशपांडे आजोबा, काय झालं? मी थोडा अहो काय झालं? काय आज आपलं काय ठरलं होतं? आज आपण फिरायला जाणार होतो ना, विसरलात? नाही, विसरलो नाही, पण जरा एका ठिकाणी जायचंय मला. काय झालं आजोबा? ते मोना. काय झालं मोनिकाला? काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही.
मला एका ठिकाणी जरा जायचंय म्हणून घाईघाईत चाललोय. अहो मग काळजी कशाला करता, मी सोडतो ना तुम्हाला. नको नको, मी जाईन. अहो आता इथे रिक्षा मिळणार आहे का तुम्हाला? काय जाईल, मी सोडतो तुम्हाला. अहो खरंच नको, जाईन मी माझा. ठीक आहे ठीक आहे, मग पण उद्या नक्की जाऊया फिरायला. हो हो चालेल. नक्की ना? हो. अहो हा? अहो अहो कुठे चाललायत आणि असे कुठे निघालायत तुम्ही? मी हॉस्पिटलला निघालोय. मला इथे थांबवणं नाही आणि मी थांबूच शकत नाही. आणि तिचा फोनही लागत नाही. अहो असे तेरीमेरीत जाऊ नका. तुम्ही आधी शांत व्हा बघू. मी शांत होऊ शकत नाही. उगाच मी सोडलं तिला. हो ठीक आहे, पण तिकडे हॉस्पिटलमध्ये मनू आहे ना. ही पोचली की मनू फोन करेल ना. नाही नको, तू मला आता थांबवू नकोस. अगं घरात बसलो ना तर 100 प्रश्न मनात येतील. मी हॉस्पिटलला जातो, तिला बघितलं की मी शांत होईल. हो पण रस्त्यात हल्ली गर्दी किती आहे माहितीये ना तुम्हाला. आणि हॉस्पिटल पण किती लांब आहे. वाटेत जर तुम्हाला काही झालं तर मी काय करू? सांगा बरं. बरं आधी आत चला तुम्ही. हे बघा, मी हवं तर मनूला लगेच फोन करते, मग तर झालं. चला बरं, चला आधी तुम्ही आत चला. हो असं कसं करून चालेल? कसे तुम्ही असे लगेच निघालात? तू आता का जाऊ? नाही, तू आलीस त्याचा आनंदच आहे म्हणा. अगं पण तू बारशाच्या दिवशी येणार होतीस ना. नानू मामा, मला वाटलं होतं मला बघून तुम्हाला आनंद होईल, पण तुम्ही तर इकडे प्रश्नच विचारताय. आवडलं नाहीये का मी घरी आलेलं? नाही अगं, असं मी म्हटलं का? पण तू एकटीच आलीस म्हणून विचारलं. आपली छकुली कुठं आहे? झोपले घरी मस्त. अगं उठली तर. किती प्रश्न विचारताय तुम्ही? ठीक आहे, मी घरी परत जा. नाही नाही अगं, तू उंबरठ्या जवळ येऊन जर परत गेलीस ना तर माई मला घराच्या बाहेर काढेल. ये ये. मग मी एक काम करते ना नानू मामा, मी आजींना सांगते की नानू मामांनी मला सांगितलंय बारशाच्या आधी मी घरात पाऊल ठेवायचं नाही. चालेल? नको नको नको. अगं बाई मोनिका, तू कधी आलीस? आणि तुम्ही का नको नको म्हणताय? नाही अगं तसं नाही, मी आपलं. नानू मामा म्हणत होते की मोनिकाने बारशाच्या आधी घरी यायचं नाही. नाही ग, असं नाहीये. अलके मला सांग, मी असं म्हणेन का? नानू मामा, मी गंमत करत होते. काय ग? आई, आता मला एवढा आनंद होतोय ना की मी शब्दातही नाही सांगू शकत. मला हे फिलिंग एन्जॉय करायचंय.